श्री स्वामी समर्थ. आपल्या देशामध्ये जी काही महान मोठी सत्पुरुष मंडळी होऊन गेली त्याच्यातलं एक अग्रणी नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. आपल्या देशामध्ये श्री स्वामी समर्थांची उपासना आणि त्यांच्यावरती सद्गुरू म्हणून श्रद्धा ठेवून त्यांची भक्ती करणारा फार मोठा वर्ग आपल्या देशामध्ये आहे. या स्वामी समर्थांनी जे काही अलौकिक कार्य या भारतभूमीमध्ये केलेलं आहे आणि तळागाळातल्या माणसापासून तर मोठ्या श्रीमंत माणसापर्यंत समस्त जीवजंतूंना खूप मोठं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेस. या एका शब्दाने केवढा मोठा आधार आपल्याला त्यांनी दिलेला आहे. कोणीतरी असं असावं आपल्यासोबत की ज्याच्या आधाराने आपण उभे राहू, पुढे जाऊ, यशस्वी होऊ. आणि असं आश्वासनच नव्हे, असं वचन त्या ठिकाणी स्वामी समर्थांनी दिलेलं आहे. पण या वचनाचा गांभीर्याने जर विचार केला तर असं लक्षात येते की हे वचन त्यांनी दिलं, पण त्या वचनाला मी पात्र व्हावा किंवा स्वामींनी खरंच माझ्या पाठीमागे उभं राहून माझं असं रक्षण करावं असं जर मला वाटत असेल तर त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा ठरतो. म्हणून याच्यासाठी गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि हा श्लोक स्वामी समर्थांच्या तुम्ही जिथे जिथे त्यांचे फोटो पाहिले असतील किंवा मंदिरं असतील त्या ठिकाणी तुम्हाला लिहिलेला आपल्याला वाचायला पाहायला मिळतो. असं का तर त्याच्या मागे हीच गोष्ट आहे की जर आपल्याला असं वाटत असेल की स्वामी माझ्या पाठीशी असावे, माझं सगळं काही छान व्हावं, त्याच्यासाठी काही गोष्टी मला करायच्या आहेत, त्याच्यातली या श्लोकामध्ये त्याचं स्पष्टीकरण आलेलं आहे की भक्त कसा असावा तर तो पहिले अनन्य असावा. अनन्य म्हणजे इकडे तिकडे कुठे न जाता, अन्य म्हणजे वेगळा न राहता, त्यांच्याशी जुळलेला, त्यांच्याशी निष्ठा असलेला, अशा पद्धतीचा तो प्रामाणिक असावा, अनन्य. दुसरा चिंतयन्तो माम. चिंता करणारे जगात तुम्हाला पुष्कळ भेटतील, पण चिंतयन्तो माम, चिंतन करणारा, त्यांनी जे काही सांगितलेलं आहे, जे काही तत्त्वज्ञान जगाला आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर ते चिंतन करणारा. श्रवण केल्याच्या नंतर श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास हा जो काही क्रम आहे तर त्या चिंतनामध्ये जर आपण हा विषय घेतला तर त्याच्याने स्वामी आपल्या चित्तात येतात आणि आपल्या चित्तामध्ये तो ठसा उमटला की आपल्याला आपला मार्ग दिसायला लागतो. म्हणून चिंतयन्तो माम हे फार महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीची ये जना, अशा प्रकारे जो कोणी उपासना करतो, भगवान कृष्ण सांगतात अर्जुनाला, अशा पद्धतीची जो कोणी उपासना करतो तेषां, त्याला त्याला नित्य नेहमी युक्त असं राहून आणि त्याचा योग आणि क्षेम ह्या दोघी गोष्टीचं वहाम्यम म्हणून मी वहन करत असतो. म्हणजे याचा अर्थ योग आणि क्षेम अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या आहे. पहिले साधक हा योग करणारा असावा, म्हणजे त्या योग या शब्दाचा अर्थ त्यांच्याशी जुळलेला असावा. आणि अशा पद्धतीचा तो जर निष्ठ असेल, चिंतयन्तो माम असेल, त्यांच्याशी अनन्य असेल, तर याच्याने काय होईल की ते त्यांचा जो काही साधनेचा भाग असेल, तो जर साधक असेल आणि साधना करून पुढे जाण्याचा विचार करत असेल तर त्या साधनेमध्ये येणारी कोणतीही बाधा ती ते दूर करतात आणि त्या साधकाचा प्रवास सुखर होतो. दुसरी गोष्ट क्षेम. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की साधारणपणे जर तुम्ही विचार केला तर आपल्या परमार्थामध्ये जर कुठली बाधा येत असेल तर ती संसाराची येत असते. आणि सामान्य जीवाला हीच एक अपेक्षा असते की माझ्या संसारामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, ज्याच्यामुळे मला हे सगळं करता येत नाही, त्या नेहमी करता किंवा त्या दूर व्हाव्या याच्यासाठी मी वारंवार स्वामींना विनंती करत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेले जे काही उपाय आहे ते मी सातत्याने करत असतो. पण
याच्यावरती मी एक निश्चित तुम्हाला सांगेल की जर आपण पारमार्थिक साधक असाल आणि ती पारमार्थिक साधना करत असताना संसार हा त्याच्यात काही बाधा निर्माण करत असेल तर अशा साधकाच्या संसारात आलेल्या त्या बाधा किंवा ते कष्ट किंवा ते दुःख त्या अडचणी स्वामी सहज दूर करतात आणि त्याचा मार्ग सुकर व्हायला लागतो. आपण काय करतो आहे की उपासना मी करणार नाही, मी अनन्य असणार नाही, मी चिंतयंतो माम असणार नाही, नित्ययुक्त राहणार नाही, असं काही एक न असता फक्त माझ्या संसारातल्याच बाजू दूर व्हाव्या, अडचणी दूर व्हाव्या याच्यासाठी वारंवार त्राहिमाम असं जर मी म्हणत असेल तर मग त्याच्यासाठी विचार करावा लागतो. तो कोणता विचार आहे की निश्चितच स्वामींचं म्हणणं हे आहे की निश्चितच ह्या सगळ्या तुम्ही अडचणी मी दूर करून देईल. तुम्ही जर महाराजांचं जीवनचरित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये अशा कितीक भक्तांच्या संसारातल्याही अडचणी दूर झालेल्या आहेत आणि त्या त्यांनी केलेल्या आहेत, यात काही संशयच नाही आहे. आणि त्या वाचून ऐकूनच तर आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो की असं माझ्या बाबतीत व्हावं जेणेकरून मी पण ह्या याच्यातून दूर होईल आणि एक माझ्यावर स्वामींची कृपा होईल. म्हणून एक लक्षात असू द्या की स्वामींची कृपा ही निश्चितच होत असते, यात काही संशयच नाही. संत म्हणतात योगक्षेम त्यांचा जाणे जाळ भारी, वाट दावी करी धरून या. ते स्वतः असा हात धरूनच पुढे चालवत नेत असतात आणि सगळ्या याच्यातून मार्ग काढून देत असतात. पण पुन्हा वारंवार मी तीच गोष्ट सांगतो की समजा मला काही संसारातली अडचण निर्माण झालेली आहे आणि मी पैशाच्या आर्थिक अडचणीमुळे बँकेमध्ये पोहोचलो आणि एक विड्रॉल स्लिप भरून आणि तिथे काउंटरवर ठेवली. त्यांनी पाहिले की यांनी इतकी अमाऊंट याच्यातून काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांनी आपलं खातं उघडलं आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये बॅलन्स 0 आहे. आता सांगा आपल्याला पैसे मिळू शकतात का? मिळणारच नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? जर माझं सेविंग आहे आणि मग काही अडचणीसाठी मी त्याच्यातून विड्रॉल किंवा काही काढतो आहे पैसे तर ते शक्य आहे. हा जसा एक व्यावहारिक न्याय आहे तसा माझ्या संसारात येणाऱ्या त्याच अडचणी का असोनात त्यांना जरी दूर करायचं असलं तरी माझं काय सेविंग आहे जेणेकरून त्याच्यातून स्वामी माझ्या या अडचणी दूर करतील याच्यासाठी का होईना मला सातत्याने जप उपासना त्यांनी सांगितलेले जे काही मार्ग आहेत त्या मार्गाचं अनुसरण करून मला त्या ठिकाणी ते डिपॉझिट करावं लागेल. अशा वेळेमध्ये जर समजा काही अडचण निर्माणच झाली तर मग मी मात्र ती दूर करतो असं स्वामी म्हणतात. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा हा एक अर्थ मी तुम्हाला सांगितला. दुसरा अर्थ याच्यामध्ये गर्भित असा आहे की हा जीवच मुळामध्ये भयग्रस्त असतो आणि या भयाचा जन्म जर कुठे होत असेल तर तो अज्ञानात होत असतो आणि अज्ञान दूर झालं की भय आपोआप जाते. पण ते अज्ञान दूर होण्यासाठी तिथे ज्ञान असावं लागते आणि ते ज्ञान जर कुठे असेल तर ते सद्गुरूच्या जवळ असते. आणि म्हणून स्वामींना शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल केल्यानंतर प्राप्त होणाऱ्या ज्ञानाने अज्ञान दूर होते, सत्याचं ज्ञान होते, मी कोण आहे हे ज्ञान होते आणि अशा या ज्ञानामुळे ती भयग्रस्त स्थितीत जाऊन आणि त्या ठिकाणी आपण आपल्या त्या ठिकाणी सक्षम होत असतो. आणि म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाच्या मागे हा पण एक गर्भित अर्थ आहे. म्हणून दोन्ही बाजूने मी आपल्यासमोर विचार मांडला की जर सद्गुरू म्हणून मी स्वामींना शरण गेलो आणि त्यांच्या कृपेने जर मला ज्ञानाची प्राप्ती झाली तर अर्थातच जसा दिवा लावला की अंधाराचा आपोआप नाश होतो आणि प्रकाशात समोर पडलेली वस्तू स्वच्छ आणि स्पष्ट दिसायला लागते, तसं सत्याचं दर्शन सद्गुरूच्या ज्ञानाने होत असते आणि ते ज्ञान झालं की भय आपोआपच दूर होऊन जाते. म्हणून सद्गुरू हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि तिथूनच या वचनाचा अर्थ आपल्यासमोर स्पष्ट होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अन्यथा
संसारामध्ये अनेक मोठे मोठे भय आहेत. सगळ्यात मोठं भय मृत्यूचं आहे. आणि या मृत्यूच्या भयाने असो का संसारातल्या अडचणींच्या भयाने भयग्रस्त झालेला जीव ज्यावेळेला सैरभैर होऊन जातो, काय करावं त्याला काही कळत नाही, त्यावेळेला एक मोठं आश्वासन, एक मोठं वचन जर कोणी दिलं असेल तर ते स्वामींनी दिलेलं आहे. आणि त्या वचनावरती पूर्णतः विश्वास ठेवून आपण जसं ज्यावेळेला निवडणुका जाहीर होतात, मंत्री लोक प्रचारासाठी येतात, ते वेगवेगळे आश्वासनं देतात, पण त्या वचनांवर विश्वास ठेवूनच तर आपण मतदान करत असतो. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जर आपण सद्गुरूच्या वचनावरती पूर्णतः विश्वास ठेवला आणि त्याचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये केलं तर तुम्हाला निश्चितच या वचनाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामींनी का म्हटलं असेल आणि कोणासाठी म्हटलं असेल? अर्थातच भक्तांसाठी म्हटलं, आपल्या शिष्यांसाठी म्हटलं. आणि तसं भय आपल्या पाठीशी लागू नये याच्यासाठी आपण काय करावं याचाही उत्तम उपाय त्या श्लोकाच्या माध्यमातून आपण सांगितलेला आहे. एक जाता जाता छोटंसं उदाहरण आपल्यासमोर ठेवून जातो आणि मग या ठिकाणी मी थांबेन. योगक्षेम वहाम्यम हे वाक्य आपण आणखीन एका ठिकाणी ऐकलं असेल. लाईफ इन्शुरन्सचा जो हे पाहिला आपण लोगो, तर त्याच्यामध्ये दोघे हात, मध्ये अशी दिवा पंथी ठेवलेली आहे आणि खाली लिहिलेलं असते योगक्षेमम वहाम्यम. याच्यामध्ये काय इंडिकेट केलं गेलेलं आहे की तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी उतरवा आणि आपल्याला सुरक्षित करा. पण पुन्हा प्रश्न तोच येतो की मी पॉलिसी उतरवली, पण जर मी त्याचे इन्स्टॉलमेंट जे हप्ते आहेत तेच भरलेले नसतील तर मी नॉमिनी केलेल्या व्यक्तीला माझ्या मृत्यूनंतर काही भेटू शकते का? अर्थातच नाही भेटू शकत. म्हणजे केवळ सिक्युअर करून उपयोग नाही, त्याच्यामध्ये डिपॉझिट पुन्हा करावंच लागते. ही गोष्ट विसरून चालणार नाही. तसं सद्गुरूकडून आपली लाईफ इन्शुरन्स ही जी काही पॉलिसी आहे ही उतरून सुरक्षित व्हा. गुरुमंत्राचा त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट जो काही आहे तो जप त्या ठिकाणी करा आणि मग बघा तुम्हाला पुन्हा त्याच वचनाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी आशीर्वाद देत आणि स्वच्छ आणि स्पष्ट सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.